छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सुंदर देखण्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून आपण आज या पुण्यनगरी नाशिकमध्ये मुद्दा लोकसभेचा हा आपला पुढारी न्यूजचा कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत आणि नाशिकमध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथल्या लोकांशी इथल्या राजकारण्यांशी संवाद साधणार आहोत। नाशिकबद्दल काय सांगावं, दक्षिणेची काशी असं साक्षात वर्णन केलं गेलं। कुंभमेळा होण्याचा मान ज्या शहराला प्राचीन काळापासून आहे, पांडवांचा सुद्धा इकडे पदस्पर्श झालेला आहे। पांडवांच्या आधी साक्षात राम सीता यांचं सुद्धा इकडे वास्तव्य होऊन गेलं। अशी पुनीत नगरी म्हणजे ही नाशिक नगरी आणि या नाशिक नगरीमध्ये राजकारण ज्या गतीनं पुढे चाललेलं आहे, गोदा नदीतून ज्या प्रकारे पाणी वाहून गेलेलं आहे मधल्या वर्षांमध्ये, त्यानंतर आता हे राजकारण कसं आहे याचा अंदाज घेण्यासाठी, आढावा घेण्यासाठी आपण इकडे नाशिकमध्ये आलेलो आहोत, पुण्यनगरी नाशिकमध्ये आलेलो आहोत। पहिल्यांदा टाळ्यांचा कडकडाट सगळ्या या मान्यवरांसाठी, नाशिककरांसाठी आणि त्याचप्रमाणे इकडे उपस्थित असलेल्या सगळ्या पक्षाच्या प्रतिनिधींसाठी जे आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत, सगळ्यांचं स्वागत पुढारी न्यूजच्या मुद्दा लोकसभेचा या कार्यक्रमासाठी। आपण नेहमीप्रमाणे कार्यक्रम सुरू करताना पहिल्यांदा उमेदवारांची ओळख करून, म्हणजे जे प्रतिनिधी आहेत पक्षांचे त्यांची ओळख करून घेतो आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात करतो। मी पहिल्यांदा त्यांची ओळख करून देतो। आपल्यासोबत दिलीप दातीर मनसेतर्फे भूमिका मांडतील, कोंडाची आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, सुधाकर बडगुजर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, हेमलता पाटील काँग्रेसच्या मुख्य प्रवक्त्या, अविनाश शिंदे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतील, विष्णू महाराज स्वामी शांतिगिरी महाराज यांचे प्रतिनिधी, लक्ष्मण सावजी भाजपतर्फे भूमिका मांडतील, गणेश कदम शिवसेना, महंत सुधीरदास यापूर्वी बसपातर्फे निवडणुकीसाठी उभे राहिलेले आणि यावेळी अपक्ष उभे राहण्याची शक्यता असलेले उमेदवार, त्याचप्रमाणे प्रकाश लोंढे आरपीआय आठवले गट आणि रंजन ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी हे सगळे आलेले आहेत। पुन्हा एकदा टाळ्यांचा कडकडाट तुमच्यासाठी आणि या प्रतिनिधींसाठी सुद्धा। गोडसे हेमंत गोडसे जे आता विद्यमान इकडचे खासदार आहेत, त्यांच्या बाबतीत महायुतीतर्फे मुळात काय सांगण्यात येते हा मला शिवसेना भाजप दोघांसाठीचा प्रश्न असणार आहे, कारण भाजपची यावेळी त्यांच्याकडे दावेदारी सुद्धा आहे। त्यामुळे हे दोन्ही प्रश्न मी शिवसेना आणि भाजप दोघांना सुद्धा विचारणार आहेत, हेमंत गोडसेंबद्दल, त्यांच्या खासदारकीबद्दल आणि त्यांच्या 10 वर्षांबद्दल। गेल्या 10 वर्षामध्ये आपण या ठिकाणी टेस्टिंग लॅब असेल 100 एकरमध्ये आणली, त्याच्यानंतर आपल्या रेल्वे कारखाना या ठिकाणी आणला, आज 100 एकरमध्ये IT पार्क होऊ राहिला, त्याच्यानंतर तुमचा जो समृद्धी महामार्ग असेल किंवा नाशिक पुण्यावर KK वाघपासून आडगाव नाक्यापर्यंत जो पूल त्यांनी उड्डाण पूल या ठिकाणी बांधलेला आहे, अशी अनेक कामं त्यांनी या ठिकाणी केली। अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी आणून त्या ठिकाणी मुलांना रोजगार प्राप्त करून दिला। त्याचं माता फुले महामंडळ जे आहे त्याला निधी आणला। त्याचबरोबर सारथी संस्था 159 कोटी रुपये त्यांनी मंजूर करून 3 एकर जागा त्या ठिकाणी प्राप्त करून दिली, धनगर समाजाला त्या ठिकाणी जागा प्राप्त करून दिली। असे अनेक कामं आहेत जे आपल्याला सांगण्यासारखे आहेत। पण आधी हेमंत गोडसेंबद्दल, मित्र पक्षाचे तुम्ही महायुतीतले एक प्रमुख पक्ष म्हणून काय सांगा? 10 वर्ष सरकार आमचं असल्यामुळे आणि सरकारमधले ते प्रतिनिधी असल्यामुळे निश्चितच चांगलं काम आहे असं म्हणून। ठीक आहे, अयोध्येचा विकास होतो, वाराणसीचा विकास होतो, उज्जैनचा विकास होतो। नाशिककरांनी काय पाप केलं? ह्या दक्षिण गंगेचा विकास होत नाही, या नाशिककरांचा विकास होत नाही। नाशिक नगरीला वाईन नगरी करण्यात आलेलं आहे आणि 4 मोठाले प्रकल्प आहे, जसं की वेदांता फॉक्सकॉन आहे जो 45,000 कोटीचा होता, एअरबस प्रोजेक्ट जो टाटाचा होता तो 22,000 करोडचा होता आणि त्याच्यानंतर जे होतं सॅफ्रॉन प्रोजेक्ट आणि बल्क ड्रग पार्क हे नाशिकला मिळालेलं प्रकल्प होतं, परंतु त्यांनी इथलं प्रकल्प हलवला। त्याचं कारण त्यांनी असं सांगितलं, हे माझं म्हणणं नाही की त्यांना राजकीय खंडणी मागण्यात आली होती। सगळ्या राजकारण्यांनी याला उत्तर द्यावं की महाराष्ट्रात एवढे 4 मोठाले प्रकल्प का येऊ शकले नाही आणि का बरं खंडणी मागण्यात आली त्यांना। पण नाशिक जिल्ह्याची, नाशिक लोकसभेची अवस्था आपण बघितली तर असंख्य युवक या ठिकाणी बेरोजगार आहे, शेतकऱ्यांचे देखील हाल आहे। केंद्रात तुम्ही कायदे पारित करतात आणि कंपनी आणि शेतकरी यांच्यात वाद झाला तर तो दिवाणी न्यायालयाच्या कक्षेबाहेर राहील। त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी देखील अतिशय त्रस्त आहेत। गोडसे साहेबांनी रोजगार दिला, तो फक्त त्यांच्या मुलांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांनाच दिलाय, बाकीच्यांना कोणाला मिळाला? की नाशिकच्या लोकसभेमध्ये 455 गाव येतात, 5 कोटी रुपयाचा निधी मिळतो। एवढं असताना सुद्धा शासनाच्या माध्यमातून, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनेक विभागाच्या माध्यमातून ते कामं आणतात आणि त्या कामाच्या माध्यमातून गावांचा विकास होतो। आपण कोणत्या गावामध्ये जा, छोट्या छोट्या गावामध्ये ज्या गावाची लोकसंख्या 1000 आहे तर त्या गावामध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे। असा खासदार पुन्हा होणार नाही जो छोट्यापासून तर मोठ्यापासून सर्वांना मान सन्मान देतो आणि त्या भागामधला प्रत्येकाचा फोन उचलायचं काम करतो। त्याच्यामुळं ही लोकशाही। हेमाडपंत मंदिराचे बांधकाम पुरातन तत्वातून त्यांनी मंजूर केलेल्या योजना, ते एकही मंदिर पूर्ण झालं नाही। इलेक्ट्रिक हब पूर्ण झाला नाही। द्वारका ते सिन्नर फाट्यापर्यंत उड्डाण पूल ते करणार होते, तो झाला नाही। असे अनेक प्रकल्प आहेत। नाशिक लोकसभा कार्यक्षेत्रात HL हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेड या कारखान्याची काय अवस्था आहे
जर त्यांनी लक्ष दिलं असतं तर राफेल सारखं सर्व इथं प्रक्रिया सर्व उद्योग झालेले असते. की हेमाडपंथी मंदिरांच्या बाबतीत पुरातत्व विभागाने ॲज इट इज ते मंदिर ठेवे असा निर्णय दिलेला आहे. त्याच्यामुळे ते काम पुढे होऊ शकलं नाही. म्हणजे जे मुद्दे उपस्थित केले रोजगार वगैरे हे तर खूप मोठे मोठे मुद्दे आहे, पण जे बेसिक मागील 9 वर्षांपासून रस्ते नाशिकचे इतके खराब होते, पण आता इलेक्शन कुठे लोकसभा इलेक्शन लागते तेव्हा कुठे रस्त्यांचे कामं सुरू झाले आणि भूमिपूजन सुरू झाले. शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न इतका गंभीर आहे. निओ मेट्रो प्रकल्प 1836 कोटीचा डीपीआर होता. 2023 मध्ये हा प्रकल्प सुरू होणार, 2016 मध्ये सुरू होणार होता. अद्याप पावत त्या प्रकल्पाबद्दल काहीही केंद्रीय स्तरावर हालचाल झालेली नाहीये. डिफेन्स हबचा विषय होता, त्या प्रश्नावरती सुद्धा काही आतापर्यंत हालचाल झाली नाही. नाशिक, पुणे, मुंबई आणि औरंगाबाद हा जोडण्यासाठी एक गोल्डन ट्रायंगल होत होता आणि नाशिक पुणे जे हायस्पीड रेल्वे होती त्याचंही कुठल्याही पद्धतीचं काम सुरू झालेलं नाही. जर खऱ्या अर्थाने जर संविधानच संपलं तर हे आपले जे काम आहे हे काम कोणते सगळेच कुठंच काही राहणार नाही. आज माझ्या ताई ज्या माझ्या शेजारी बसल्या ह्या पण बसणार नाही. त्यामुळे मला हे प्रामुख्याने सांगायचंय की संविधान वाचवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र आलं पाहिजे, सर्व जनतेने त्यांना साथ दिली पाहिजे. हिंदुत्वाबद्दल जी काही शिवसेना भाजपची भूमिका आहे त्याच्याकडे आपण कसं बघता? मुळात त्यांच्या दाव्यांबद्दल आपलं काय म्हणणं? प्रसन्नजी, प्रामुख्यानं पूजनीय स्वामी शांतिगिरी महाराजांनी एकदम प्रामाणिक उद्देशानं नारा दिलेला आहे. लढा राष्ट्रहिताचा आणि संकल्प शुद्ध राजकारणाचा. आजचं राजकारण देशात राज्यात कसं चालतंय, काय चालतंय यावर मला कोणतंही भाष्य करायचं नाही. फक्त राजकारणाचं शुद्धीकरण झालं पाहिजे आणि चांगले लोक राजकारणामध्ये आले पाहिजे. नाशिककरांनी मध्य मार्ग काढलेला आहे. माझ्या बाजूला 5 जण आहे, या बाजूला 5 जण आहे, मी मध्ये आहे. नाशिककरांनी आता पक्क ठरवलेलं आहे का स्वार्थी माणसाऐवजी निस्वार्थी संन्याशाला नाशिकच्या राजगादीवरती बस. स्वामी कंठानंद पण इकडे आहेत की ज्यांनी आता नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे, पण आता त्यांना म्हणजे ज्या प्रकारे हे पण स्वामी आहेत, हे पण स्वामी आहेत, आम्हाला सगळे स्वामीच दिसतात. तर स्वामींचं मुळात या सगळ्या विषयांबद्दल त्यांनी जे आक्षेप व्यक्त केलेले त्याबद्दल आपल्याला भाजपमध्ये म्हणजे आता तुमच्या समोर द्वंद्व आहे. स्वामी म्हणून एक वेगळी भूमिका घेणार का एक भाजपचा एक कट्टर कार्यकर्ता म्हणून भूमिका घेणार? काय चाललंय नाशिकमध्ये? माझ्या आतमध्ये अजिबात द्वंद्व नाही. आणि एकतर मी एक गोष्ट स्पष्ट करू देतो की स्वामी ही जे आहे हा स्वामी शब्द प्रत्येकासाठी वापरला जात नाही. त्यामुळे प्रत्येकाचं आधार कार्डवरचं नाव ते शोधून काढणं फार फार गरजेचं आहे. आणि आणखी एक मुद्दा असा की मला जर माहित असतं की टाळ्या वाजवणाऱ्यांची गरज आहे तर मी आणखी 2-3 ट्रक भरून टाळ्या वाजवणारे घेऊन आलो असतो. त्यामुळे सर्वात महत्वाचा भाग काय आहे, स्वामी जो आहे, जो पूर्णपणे शिक्षित आहे, जो पूर्णपणे राजकुमार सिद्धार्थ हा स्वामी होऊ शकतो. भिकाऱ्यांसाठी संन्यास नसतो. कोणत्या तरी गादीच्या लालसेपोटी कोणतीही गादी ग्रहण करणं हा संन्यास नसतो. सुधीरदासजी, आम्हाला सांगा, तुम्ही निवडणुकांमध्ये पुन्हा काय येऊ घातलेला? तुम्ही मागच्या वेळी बसपातर्फे होता, तुम्ही मधल्या काळात एकदम हिंदुत्वाचा आवाजही बनायचा प्रयत्न केला. आता तुमचं नेमकं काय चाललेलं आहे? तुम्ही या स्टँडिंग खासदारांबद्दल काय म्हणताय? नाही, स्टँडिंग खासदारांचा जो परफॉर्मन्स होता निश्चितच भारतीय जनता पार्टी आदरणीय मोदीजींनी जे कार्य केलं त्याच्या सपोर्टिव्ह सर्व कार्य इथे झालेलं आहे. ते आमच्या मनात हिंदुत्व आहे. पण माझा प्रश्न आहे, नाशिकचा तरुण मुलगा गुन्हेगारीकडे वळतो. हाताला काम कुठे? तोंडात रामे पण हाताला काम द्या. तुमचं हिंदू मुस्लिमाची व्याख्या ना लोकांच्या लक्षात आलेली आहे. आता मराठा आरक्षणाचा विषय घेईल तोच नाशिकचा खासदार होईल. आपलाही स्टेक आहे पण तो तेवढा मजबूत नाही मानला जाते. राष्ट्रवादीचं काय म्हणणं आहे या सगळ्या विषयांच्या बाबतीत? एकतरी धार्मिक नगरी, इकडे हिंदुत्वाचाही मुद्दा आहे. नाही, धार्मिक नगरी आहे, जशी धर्मभूमी आहे तशी यंत्रभूमी पण नाशिक आहे, मंत्रभूमीप्रमाणे. आणि आमचा स्टेक नाही असं नाहीये. आज पण आमचे 3 आमदार हे आमच्या पक्षाचे आहेत या मतदारसंघामध्ये. आणि आतापर्यंत डॉक्टर वसंत पवार असतील, देवीदास पिंगळे असतील, माधवराव पाटील असतील, खासदार समीर भुजबळ असतील, या सगळ्यांना या ठिकाणी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर हे सर्व खासदार निवडून आले होते. हेच गोडसे मनसेमध्ये होते तेव्हा मनसेवाल्यांना चांगलं वाटत होतं का? हेच गोडसे शिवसेनेमध्ये होते तेव्हा शिवसेनेला चांगलं वाटत होतं का? ते आता कदाचित त्यांच्या परिवर्तन झालं असेल, कारण आम्ही महायुतीचे. महत्वाची बाब साहेब, मी जास्त बोलणार नाहीये, आम्ही आवाज करणार नाही, पण कृती करतो. ज्या पक्षाबरोबर, ज्यांच्या मागे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गट, नाशिक जिल्हा असतो तोच खासदार होईल ना. मनसेकडनं हेमंत गोडसे खासदारकी लढले, खासदार झाले नाही. कदाचित ते खासदार झाले असते ही वाईट परिस्थिती नाशिकवरती नसती. गोडसेंना
उमेदवारी शिवसेनेने दिली, उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने ते निवडून आलेत, परंतु ते पाठीत खंजीर खुपसून पक्ष सोडून दुसरीकडे गेलेत आणि ते स्वार्थापोटी गेले आहेत. ते काही जनमताच्या विरोधात जाऊन त्यांनी भूमिका बजावली, ते स्वार्थ त्यामध्ये दिसला आहे आणि आर्थिक गणितासाठी त्यांनी पक्ष सोडून दुसरी. आपलं नाशिकला आम्हाला नाशिकची विद्यानगरी म्हणून आता घोषित केलं गेलेलं आहे. आमच्याकडनं महाराष्ट्रातून मुलं शिकायला येतात, आमचे मुलं पण इथं खूप शिकताय आणि आम्हाला कुठलाही खासदार द्या, आम्हाला प्रॉब्लेम नाही. फक्त आमच्या मुलांना एकदा नोकरी झाल्यानंतर ए तू पुण्याला जा, तू मुंबईला जा असं म्हणण्यापेक्षा पुण्या मुंबईच्या मुलांना तू नाशिकला जा, तुला नोकरी भेटेल असं आम्हाला करून द्या. कुठलाही खासदार येऊ द्या. अनेक पक्षांच्या ठिकऱ्या केलेले आणि ज्यांच्या ठिकऱ्या झालेत ते सर्व, आणि त्याच्यात गोंधळ चाललाय स्वामीजींचा. हे सगळे स्वामी कोणाच्या नाही येणार कामी. राजकारण त्यांचा धंदा नाही, त्यांनी अध्यात्म पाहायचं. आणि ह्या सगळ्यांच्या ज्या ठिकऱ्या झाल्यात ना, आणि काही इथं असे आहेत आमच्या ठिकऱ्या का केल्या नाही असं विचारणारे. तुम्ही या देशाच्या ठिकऱ्या करायचं ठरवलेल्या आहेत, सामान्य माणसाचं जगणं मुश्किल करून ठेवलंय. संविधानाबद्दल बोलणाऱ्यांनी सुद्धा शिक्षण आणि आरोग्य या विषयावर या ठिकऱ्या झालेल्यांनी आजपर्यंत काय केलं आणि या खासदारांनी काय केलं. या खासदारांनी काय केलं, रेल्वेचं रिझर्वेशन सगळ्यांना दिलं आणि खासदार निवास सगळ्यांना राहायला दिलं. याच्यात हा माणूस अग्रेसर राहिला. आदिवासी महिलांचा कोणी विचार करत नाही, आदिवासींचा कोणी विचार करत नाही. जे मूळ निवासी येतं ते मोदी बोलता का मूळ निवासी आणि जंगलामध्ये धान्य पिकून खाता, आज त्यांना त्यांच्या घराच्या बाहेर काढता तुम्ही आणि जमिनी खाली करा. त्या माणसाने जर जमीन कसली नाही तो जगणार नाही, पोटाला तो उपाशी राहतो आणि तुमचं मोदी सरकार त्यांचं तो अन्न खिचून घेऊन राहिलं. जर शेतकरी जगला नाही, शेतकऱ्याने अन्न पिकवलं नाही तो जगणार कसा. या देशाच्या राष्ट्रपती पदावरती आदिवासी एक महिला बसली, हे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. त्याच्यामुळे सर्वंकष विचार करताना नरेंद्र मोदींनी या सगळ्या घटकांचा विचार केलेला आहे. ड्रगचा विषय कुठून सुरू झालेला आहे, कोण त्याचा प्रणेता, त्याचा उद्गाता कोण आहे ड्रगचा, त्याची चौकशी करा नीट. प्रशासकीय यंत्रणा आणि जे त्याच्यातले दोषी आहेत तेच आवाज करतात. ड्रगचा मुद्दा भाजपचा नाही आहे. हे शहर पूर्णपणे ड्रग्सच्या विळख्यात गेलेलं आहे. या ठिकाणी मोठी बाबी छोटी बाबी 1000 वेळा उल्लेख झाले, त्या संदर्भामध्ये कुठलंही स्पष्टीकरण मला नाही माहित काय छोटी बाबी मोठी बाबी. तुम्ही विचारा, लोकांना विचारा. छोटी बाबी मोठी बाबी काय विषय. या छोटी बाबी मोठी बाबी यांचं कनेक्शन कुठं आहे ना हे पण बोलता येणार नाही आम्हाला. फार भयानक प्रेशर आहे. ज्यांनी ड्रगचा विषय काढला तो ड्रग्सचा आता कोर्टामध्ये याच्यामध्ये तुरुंगामध्ये चढतोय, तो जेलमध्ये. आता ड्रग्स कुठे तुम्हाला सापडणार नाही, कुठे मिळणार नाही. कायदा अतिशय कडक आहे आणि कायद्याचं शिस्तीचं पालन या ठिकाणी होत आहे. या निवडणुकीवर मराठा आरक्षणाचा मुद्दा कितपत प्रभावी ठरणार आहे. मराठा आरक्षणाचं काय झालं हा खरा आमचा प्रश्न आहे. ह्याच जागेवर 105 दिवस इथं आंदोलन चाललेले, साखळी आमरण आणि पूर्ण आत्ता जे निर्णय झाला, जे आरक्षण दिलं खोटारडा आरक्षण, या सगळ्या पक्षांच्या कोणत्या आमदारांनी मराठा आरक्षणाची बाजू मांडली, खरा आम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे. आता लोकप्रतिनिधी काय म्हणतायत ती वेळ नाही. मराठा आरक्षणावरती भारतीय जनता पार्टीची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. पहिल्यापासून जे उपाययोजना केल्या गेल्या, मान्य तेव्हाचे मुख्यमंत्री आताचे देवेंद्रजी फडणवीस यांच्या काळामध्ये मराठा आरक्षणावरती प्रचंड मोठं काम झालं. पहिला मुख्यमंत्री जो एखाद्या उपोषण स्थळी गेलेला आहे, राज्यात इतिहास तुम्ही बघा आतापर्यंत कोणता मुख्यमंत्री एखाद्या जो उपोषण करता आहे त्याच्या जागेवर गेलाय का. छत्रपतींची खोटी शपथ घेणारा मुख्यमंत्री या महाराष्ट्राला लाभला आणि जरांगे पाटलांची SIT लावलेली आहे. या गृहमंत्र्याचा आम्ही ते जाहीर निषेध व्यक्त करतोय. ते या महाराष्ट्राच्या इतिहासामधलं पहिलं आंदोलन जरांगे पाटील, त्याच्यावर SITचं चौकशी लावलेली. पक्षाच्या आमदारांनी त्यांना साथ दिलेली. आता तुम्ही सांगा, राज्यात सरकार कोणाचं आहे? भाजप युती सरकार आहे. केंद्रात कोण आहे? हेच आहे. दोन्ही ठिकाणी यांचं सरकार असताना अडचण काय येऊन राहिली, हे का प्रश्न कायमस्वरूपी सोडत नाहीये. हे नुसतं गाजर दाखवतात आणि त्या समाजाची फसवणूक करतात. जरांगे पाटलांच्या आंदोलनावर जर अमानुष लाठीचार्ज नसता केला तर हे आंदोलन पेटलं नसतं. आणि आता जर यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचंय तर संसदेमध्ये ते 2 मिनिटांमध्ये आरक्षण देऊ शकतात. ते न देता समाजामध्ये भांडण लावण्याचं काम त्यांनी केलं. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात त्याचं वातावरण आहे. श्रीराम जन्मभूमीचं जेव्हा प्रत्यक्ष लोकार्पण झालं मंदिराचं, त्यानंतरचं वातावरण बघितलेलं आहे. हा मुद्दा निवडणुकीसाठी कसा महत्वाचा ठरेल, तुम्हाला काय वाटतं. रामराज्य याचा अर्थच होतो
की रोजगार निर्माण, रामराज्य याचा अर्थच होतो लोककल्याण, रामराज्य याचा अर्थच होतो की लोकसेवा, रामराज्य याचा अर्थच होतो की लोकांना चांगलं शासन देणं आणि रामराज्याचा अर्थच आहे की संविधानाला अनुकूल असं जीवन जगणं. नाशिक जे श्रीराम प्रभुचंद्रांच्या स्पर्शाने पावन झालेली ही आपली नाशिक भूमी आहे. अयोध्याच का दिसलं मग? नाशिकला पण एक राम मंदिर व्हायला पाहिजे होतं. ते मनामध्ये राम आणि हाताला काम ही भूमिका उद्धवजींची. असं जो उमेदवार डिक्लेअर करेल तो उमेदवाराला नाशिककर निवडून देतील. या देशामध्ये असं छोटं किंवा मोठं मंदिर असेल, राम मंदिर मध्ये राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान असतो. इथे फक्त रामलल्ला, रामाचे विचार नाही. आता विषय असा आहे, नाशिककराच्या मनात राम आहे. राम मंदिर आणि रामराज्य आलेलं नाहीये. शेतीचा नाशिकचा प्रश्न गंभीर आहे, नाशिकच्या रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे, नाशिकच्या रोजगाराचा प्रश्न गंभीर आहे, नाशिकच्या उद्योगाचा प्रश्न गंभीर आहे, नाशिक मधल्या गुन्हेगारीचा प्रश्न गंभीर आहे. राम 125 कोटी लोकांची आस्था आहे. कोणीतरी राजकारण्याने यावं आणि आम्हाला सांगावं का रामावरती तुम्ही मतं मागणार आहात, तर हे इथून पुढे होणार नाही. आमची घोषणा आहे, राम मंदिर झाकी आहे, हनुमान मंदिर बाकी आहे. नाशिकच्या निवडणुकीवरती राम मंदिरापेक्षा हनुमान मंदिराचा मुद्दा 100% हा मुद्दा शांतिगिरी महाराजांनी हाती घेतला. खासदारांचा दत्तक गाव आहे अंजनेरी. एक सेकंड. मी सरपंच होतो. ज्यावेळेस गाव दत्तक घेतलं होतं त्यावेळेस करोडो रुपयाचे प्लॅन आणले, पूर्ण गावाला समोर बसवलं. मी स्वतः उपसरपंच होतो. गावात 1 रुपयाचंही काम झालं नाही. अंजनेरी हे खासदारांचं गाव असून, खासदारांच्या प्रभाव क्षेत्रातलं गाव असून सुद्धा तिकडे हनुमान मंदिर झालं नाही असा मुद्दा आहे. हनुमान मंदिराचं काम आणि तिथं अंजनेरीचे अनेक कामं त्या ठिकाणी सुरू आहेत. परंतु त्या ठिकाणी आज पर्यावरण म्हणजे कार्यकर्ते यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि म्हणून त्या ठिकाणचा रुपये हा 350 कोटीचा रुपये त्या अडकून पडलेला आहे. आज या महाराष्ट्रामध्ये विकासाचं राजकारण कोणीच नाही. आज नाशिकमध्ये 15 ते 18, 10 हजारावरती कामगाराला काम करावं लागतं. शेतकऱ्याच्या कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. याच्यावरती तुम्ही मीडियाला प्रश्न विचारायला पाहिजे. द्राक्ष बागाला सुद्धा भाव नाही. शेतकऱ्यांची काय परिस्थिती चालू आहे आता? कोणी नेते इथं बोलायला तयार नाही. सगळे पक्ष म्हणताय का मराठा आरक्षणाला समर्थन आहे, पण घोडं आडलं कुठे? मोदी एक दिवस आला आणि महानगरपालिकेवर 30 कोटीचं कर्ज करून गेला. ते कोणी आम्ही फेडायचं का? जनता महागाईने त्रस्त आहे. महागाई वाढली, पेट्रोल वाढलं, गॅस वाढला, डिझेल वाढलं, शिक्षणाची अवस्था वाईट आहे. त्याच्यावरती बोललं पाहिजे. राम मंदिराचं नाव घेऊन खोटं बोलून खोटा विकास करून ह्या देशाचं काही होणार नाही. परंतु नाशिक जिल्ह्यातील सर्वात महत्वाचा मुद्दा जो मला वाटतो तो वक्फ बोर्ड ज्या पद्धतीने जागा एक्वायर करत आहे, ज्या पद्धतीच्या हिंदूंच्या जागा या ठिकाणी घेतय, अत्यंत भयावह हा प्रश्न भविष्यात उपस्थित राहणारे मदरसे आणि हे सगळे यावरती संपूर्ण काम केलं पाहिजे. इथे सर्व हिंदूंनी एकत्र येऊन हा मुद्दा सॉल्व्ह केला पाहिजे. आता शेवटचा प्रश्न उमेदवाराचा. मनसेची भूमिका काय उमेदवाराबद्दल? निश्चित आता लोकसभा निवडणूक लढताना हा आदेश सन्माननीय राजसाहेबांचा असेल. महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल त्याचं काम सर्व पक्ष करतील. अजून जे काही डिसिजन आहे ते वरिष्ठ लेवलला होईल. श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर डिसिजन घेतील. आमचे स्वाभिमानी नेते जो पण उमेदवार देतील तो संविधानाला वाचवणारा असेल, संविधानाच्या बाजूनी बाजू मांडणारा असेल. लढाईचं आणि जिंकायचं हे 2 शब्द घेऊन शेती, बेरोजगारी, IT पार्क आणि नाशिकच्या विकासासाठी समर्पित. पहिला प्रश्न, हेमंत गोडसेंना पुन्हा तिकीट मिळणार? 100% हेमंत गोडसे हेच महायुतीचे उमेदवार आहेत. भाजपा राष्ट्रीय पक्ष आणि महायुतीमध्ये आहे, त्याच्यामुळे महायुतीचे तिन्ही पक्षांचे नेते जो निर्णय घेतील तो निर्णय आपल्याला बंधनकारक राहणार आहे. तुम्ही उभे राहणार आहात का निवडणुकीला? चाललंय आमचं. आम्हाला जरी सांगितलं, भाजपने जरी सांगितलं तरी आम्ही उभो. इंडिया आघाडीमध्ये आहोत, संविधानाच्या साठी आहोत. उमेदवाराचं काय? महाविकास आघाडीचा जो उमेदवार असेल तो आमचा उमेदवार असेल. वंचित असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी किंवा भाजप, शिवसेना असेल, प्रत्येकाकडे आपापले उमेदवार आहेत. पण या उमेदवारांपेक्षा यावेळी उमेदवार महत्वाचे नाहीत. नाशिकचे मुद्दे कोणते आहेत? ते अगदी स्थानिक मुद्द्यांपासून, रस्त्याच्या खड्ड्यांपासून थेट राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यापर्यंत आहेत. त्याला प्रतिसाद कसा मिळतो ते मात्र बघावं लागेल. तो मुद्दा मात्र आपण नाशिककरांवरती सोडूयात. तुर्तास इथेच थांबूयात. पुढच्या कार्यक्रमात नव्या लोकसभा मतदारसंघ, आपल्या कार्यक्रमात मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर.